आरकडवाडीतील गावकऱ्यांनी ठराव करावा, सातपुतेंनी माझ्यासोबत यावं, महिनाभरात आमदार होण्याची संधी असं म्हटलेलं आहे। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन तुम्हाला आमदार होण्याची संधी आहे। आमदार उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांना हे आव्हान दिलेलं आहे। 2029 ला महाशिरसचा आमदार हा भाजपचाच होईल। जर गुलाल उधळला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं म्हणतायत राम सातपुते। नाही, नक्कीच राम सातपुतेंना आता महिन्याभरामध्ये आमदार होण्याची संधी आहे। कारण मी आवाहन केलेलं आहे की राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं, निवडणूक आयोगाकडे यावं। आम्ही दोघांनी त्या ठिकाणी जे मतदान झालेलं आहे चुकीचं झालेलं आहे आणि हे मतदान बॅलेट पेपरवरती व्हावं। मग राम सातपुतेंना 2029 कशासाठी त्यांना गुलाल उधळायला महिन्याभरात संधी मी देतो। उशीर लावायची कारण काय त्याला? तुम्ही राजीनामा देणार मग काय? मी राजीनामा देतोय, फक्त राम सातपुतेने माझ्यासोबत निवडणूक आयोगापर्यंत यावं आणि दोन्ही उमेदवारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं असं आम्ही दोघांनीही लिहून द्यायचं। त्याला महिन्याभरातच गुलाल उधळायची संधी आहे। मंत्री होईल महाराष्ट्रामध्ये, त्यांचं सरकार आहे, अडचण काय? 29 म्हणजे फार लांब, अजून तिथे जगतोय मरतोय राम सातपुते, अजून त्याचं काय व्हायचं आहे? ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी बँका बुडून खाल्ल्या त्यांना 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार असं म्हणतात। नाही, असे फार राम सातपुते पाय ते मोहिते पाटलाचे बूट पुसायला रोज 100 जण असते। तर राम सातपुते म्हणजे की झाड की पत्ती, त्यानं काय म्हटलं म्हणजे त्याच्यावरती स्टेटमेंट द्यावा असं नाही। फार काय राम सातपुते हा त्याला स्वतःला मत नसताना तिथं आमदार केलेला आहे। खालच्या पातळीत जाऊन चांगल्याला मी घोडा लावतो, मी काय लेच्या पेचा नाही। अकलूज नगर परिषदेवर भाजपचाच सत्ता आणणार, कारखान्यावर पैसा असं करणार म्हणताय। नाही, राम सातपुतेने काय बरळावं, काय करावं हा त्याचा आउटलुक आहे, त्याचा स्तर तो आहे आणि त्याची ती मानसिकता आहे आणि तो वैफल्यग्रस्त आहे। तो माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर लोकसभा पराभव झाल्यानं